नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण आता कैरीचं पन्हं बनवणार आहेत, कारण उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे आणि बाहेरून जाऊन आल्यानंतर असं थंडगार असं काहीतरी झटपट असं प्यावंसं वाटतं प्रत्येकालाच. तर हे अतिशय पौष्टिक असं आणि एकदम गुणकारी असं हे आपण कैरीचं पन्हं बनवणार आहेत, अतिशय सोप्या पद्धतीनं. तर त्यासाठी मी ह्या आंबट कैऱ्या घेतलेल्या आहेत, मीडियम आकाराच्या 4. ह्याला छान असं धुवून पुसून घेतलेला आहे. तर आपण आता याचं वरचं साल काढून घेणार आहेत. तर हे साल काढायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं. तुम्ही बिना सालीचं जरी असंच तुम्ही कुकरला लावले तरी पण साल सहज अलगद निघते, पण तितका छान असं एकदम कलर पण येत नाही आणि जरा हिरवट कलर येतो, त्याच्यामुळे साल काढूनच शक्यतो टाका. तर अशा पद्धतीनं मी पूर्ण याच्या कैऱ्याची साल काढून घेते. तर ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण साल काढून घेतलेली आहे कैरी. अतिशय जुनी परंतु अतिशय गुणकारी अशी ही पारंपरिक उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी रेसिपी आहे. तर ह्या आपण पूर्ण 4ही कैऱ्याची साल काढून घेतली. तर आपण आता याला कुकरला लावून घेणार आहे. तर हे कुकरमध्ये ठेवल्यात आपण कैऱ्या. आता आपण डायरेक्ट बॉडीमध्येच टाकणार आहेत. तर हे आपण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता शिट्टी लावून घेणार आहे. त्याला शिट्टी लावून चांगल्या 4 ते 5 एकदम चांगल्या शिट्ट्या करून घेणार आहेत आपण याच्या. आणि मग नंतर बघू आपण. हे 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकरची हवा पण छान गेलेली आहे. तर बघू आपण. मस्त एकदम छान आपली अशी कैरी मस्त शिजून तयार झालेली आहे. बघा सहज असं निघते. तर आपण आता हे थोडंसं थंड होऊ देणार आहे आणि नंतर याच्यामध्ये जी बी असते कोय, ते आपण कोय काढून टाकणार आहे. तोपर्यंत आपण गूळ किसून घेणार आहेत, कारण हे पन्हं आपण गुळापासून बनवणार आहेत. साखरेपासून पण बनवतात, पण गुळापासून बनवल्यामुळे आणखी त्याचा पौष्टिकपणा वाढतो, त्याच्यामुळे गुळापासून. तर मी गूळ किसून घेते. तर ह्या आपला गूळ आपण किसून घेतलेला आहे. कैरी आंबट गोड कशी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही अंदाजाने गूळ टाका. तर मी 1 वाटी पूर्ण गूळ किसून घेतलेला आहे असा बारीक. तर हे आपलं ही पण तयार झालेलं आहे, एकदम असं थंड झालेलं आहे, सहज हात लावता येते. तर आपण आता हे याचं गर आहे ते असा बाजूला करून घेणार आहे. बघा सहज निघतोय. तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण कैरीचा पूर्ण असा गर काढून घेतलेला आहे. बघा छान एकदम. हे असे त्याच्यातले बी काढून घेतलेले आहेत कोय. तर आता आपण सगळ्यात अगोदर याच्यामध्ये गूळ टाकणार आहेत. तो गूळ टाकून मिक्स करते. तर हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आणि 10 मिनिट आपल्याला छान ह्याला वितळू द्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं 10 मिनटामध्ये पूर्ण आपल्याला याला काही गरम करायचं नाही, काही नाही, कारण हे थोडासा गर कोमट आहे, त्याच्यामुळं गुळाचं लगेच पाणी होतं आणि हे विरघळतं. तर बाकीचं याच्यामध्ये आपण साहित्य पण लगेच टाकून घेणार आहे. तर सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये पाऊण चमचे जिरे पावडर टाकलेले आहे. नंतर थोडासा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये धने पावडर टाकणार आहे, टेबलस्पून आहे. आणि पन्ह्याला छान अशी चव येण्यासाठी आपण पाव चमचा काळे मीठ टाकायला लागलेले आहे. काळ्या मिठामुळे एकदम छान सरबताला, छान कोणत्याही सरबताला छान चव येते, त्यामुळे काळं मीठ टाकले. नंतर साधं मीठ टाकते, पाव चमच्यापेक्षा पण कमी. आणि सगळ्यात शेवटी आपण थोडीशी मिरे पावडर टाकणार आहे आणि पाव चमचा हे मिरे पावडर टाकते आणि छान आपण आता हे मिक्स करून घेणार आहेत. तर बघा हे आपण पूर्ण साहित्य टाकेपर्यंत सगळं हे गूळ पण असं वितळलेलं आहे. थोडंफार राहिलेलं आहे, तर आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर हे सर्व मी मिक्सरमध्ये आता
थोडंसं फिरवून घेते, म्हणजे हे गूळ वगैरे किंवा ह्या गाठी थोड्या कैरीच्या गराच्या राहिलेल्या असतील त्या सर्व म्हणजे हे होतील, फुटल्या जातील. तर मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर हे अशा पद्धतीनं आपण मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर एकदम छान असं हे मिश्रण एकदम स्मूथ तयार झालेलं आहे. तर याला तुम्ही 8 ते 15 दिवस पण असं फ्रीजमध्ये एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आणि तुम्हाला ज्यावेळेस उन्हातून कुणी बाहेर येईल त्यावेळेला झटपट असं हे पण करून देता येईल. तर हे आपण आता तयार केलेलं आहे. तर आता सध्या तुम्हाला मी 2 बनवून दाखवते. तर हे आपण 4 चमचे हे मिश्रण घेतलेलं आहे पन्याचं पूर्ण. हे आपण आता काचेच्या ग्लासमध्ये टाकून घेणार आहे. तर हे आपण पूर्ण प्रत्येकी ग्लासमध्ये 4-4 चमचे हे टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता छान असं फ्रीजमधलं थंड पाणी टाकणार आहे. हे अशा पद्धतीनं आणि छान ढवळून घ्यायचं. तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यावर थोडेसे केशरचे हे टाकले, काड्या 2-4 टाकल्या तरी पण छान एकदम सुगंधित होतं. पण मला ह्याचा असाच फ्लेवर आवडतो, त्याच्यामुळे मी असं साधंच बनवलेलं आहे. तर हे झालं आपलं कैरीचं एकदम छान पण तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नक्की असं पण करून बघा तुम्ही. अतिशय कोणत्याही सरबतापेक्षा अतिशय गुणकारी, पौष्टिक आणि झटपट असं होणारं हे पन्ह आहे. आणि हे असं पन्ह्याचं तुम्ही रेडीमेड बॅटर तयार करून ठेवल्यानंतर तर काही वेळच लागत नाही. थँक्यू.